दिव्याचे कोणतं दिव्या गाणं म्हणू का? गाणं म्हणलं की दिव्याला रडू यायले. दो 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 कदम का ये सफर है उम्र सारी उम्र. दिव्या एवढं विचार करू नको बाई, तुझे फ्रेंड्स बघत असतील व्लॉग. तुला व्लॉग दरम्यान त्यांना काय सांगायचं आहे? कोणाला? तुझ्या फ्रेंड्सना. कसले रडायले? अरे बापरे दिव्या यार जास्तच रडायली हिने आता. ए थांबव कितीला. ए दिव्या दिव्या रडायली. का रडायली दिव्या? दिव्या रडायली कारण तिचं 12th संपायला आणि दो कदम का ये सफर हे गाणं ऐकलीये. असेल काय सांगता येत नाही. फ्रेंड्सच्या भावना, त्यांची मस्ती, त्यांचं 12th असेल, रडू पण येत असेल, काय सांगता येत नाही. ही जी रांगोळी आहे ती मी सकाळी मकर संक्रांतीच्या दिवशी ही रांगोळी काढली होती आणि शॉट घ्यायच्या आधीच झाडांची पानं त्याच्यावरती पडल्यामुळे थोडीशी तिथं बिघडली होती. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर नेक्स्ट व्लॉग हा चालू केला आहे आणि या दिवशी संक्रांत होती, तर 14 तारीखचा हा व्लॉग आहे आणि या दिवशी संक्रांत होती. हा व्लॉग येईपर्यंत संक्रांत संपली असेल, पण तरीही सगळ्यात आधी माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा, ही प्रतीक्षा देवांची पूजा करत होती. ते काहीतरी सुगड असतंय ते देवाऱ्यावरती, ते तिने पूजा करत होती त्यांची. आणि पाठीमागे तर तुम्ही बघितलंच असेल, दिव्या इमोशनल झाली होती. तिचं 12th संपत होतं आणि त्याच्यावरून ती इमोशनल झाली होती थोडी. तर पुढील व्लॉग बघाच. दादा ते द्यायला आलं. आमची दादा दरवर्षीप्रमाणे आरती पण तिळगुळ द्यायला आले आम्हाला. हे का नाही दादा? दरवर्षी येतात ना दादा. तर आमची सुगरण पोळ्या करायली. बाई का बाई करू वाटीला बघा, काल पासून झालं साडी घालून किती छान दिसते बघा. हो बोल बाई. हा घे, तेवढे जवळ जवळ ठेव. ब्लाऊज कशी का झाली? छोड दे बहन छोड. कुणाचं ताट आहे दीदी? दिव्या भराडीला जेवायला काढते. देऊया तर गरीबाला दान करूयात. काय काम न करता गरीबाला दान करूयात. पतंग काढ, ठेव कुठं? ओहो, तू वाटली का? नाही. हा, तर हे दुधाचं ताट मी घेतलंय आणि दिव्या कसं झालंय स्वयंपाक? एक नंबर. मग आजचा सगळा स्वयंपाक दीदीने केलाय, सगळा. ध्येय तर जेवण करणं, प्रतीक्षा पण करायला. कसं पता काय एकच झालंय. सगळं मस्त चांगलं काय झालंय? आमटी. दिव्याला पण आमटीच आवडली. जीवतीस का मी? काय झालंय? चल जा. कुरडी तिनं तळी आहे का? नाही, मी जवळ आहे. तिने कशाला तळते? दीदी काय करायली? मी इधर देख, ज्यादा ही गोरी नहीं दिख रही है.
हा हो मी माझा हुलिया ठीक करायला. बरं झालं सकाळपासून की झालं, जेवण बनवून बनवून कंटाळा आला मला. सकाळपासून असंच हिंडायले. स्वतःला मग जरा स्वतः मी काय तर केस विसर जरा. बाई दादा आलेत. दादांना तिळगुळ द्यायचा. दादा बरं नसून पण दादा तिळगुळ द्यायला इथंपर्यंत आलेत. 3 दिवस झालं कुठे गेले नाही, तर आजच आले तिकडे बाळाला. माझी मेहंदी बघा, माझी मेहंदी छान आलाय ना रंग माझ्या मेहंदीला. दीदी छान आला ना रंग. आता दादांना तिळगुळ द्यायचंय, सगळ्यांनाच तिळगुळ द्यायचंय. आता जरा नीट हुलिया करूयात आपण. हा तर मग आता काय करायचं आपल्याला? आता केसरंज राहील तू. सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालं आहे. आता फक्त माझं जेवण करायचं राहिलंय. माझं झालं की मग तिळगुळ देऊया. दादा जातील आता. कधी जायच्या आत तिळगुळ द्या. अजून कोणाला बघेत कोणाला देऊयात. तसं तर आमच्या घरात एक मिनिट तिळगुळ द्यायची लय गरज आहे. कारण लयच कडू बोलायला कडू बोलायला. तर आमचा शिक्षक गायत्री दीदीचे, आम्ही तिच्याकडनं शिकलो कडू बोलायचं. आणि मला काय बोलायचं होतं यार, हा टोपलं भर भजी खाल्ल्यावर कुणाला भूक लागणार आहे गरम गरम? हा टोपलं भर मग तिळगुळ घ्या रोज यावं. दिव्या पाणी पी. किचन कट्टा फायनली साफ झाला आहे. किती वेळ काम करून स्वयंपाक करून पोळ्या करून लाटून पोळ्या लाटून मला कंटाळा आला. मन काय तर दादांना काय गोड बोला म्हणायचं. दादा गोडच बोलतात. दादा द्यायला आहे की दादा तिळगुळ घ्या, पान कमी खावा. गोड बोलता तुम्ही, पान कमी खावा, काळजी घ्या. हे असं बोलायचं असतं. आणि आमची भांडेवाली भांडे घासत आहे बाहेर. भांडेवाली ओ काकू. मनी प्लांटचं झाड बघा किती लांब मोठं झालंय. केवढं छोट घ्या अजून गोड खावा जर आता. काय तुला सांगायची गरज आहे का? ते साईडला ठेवू, दुसऱ्याला द्यायचंय ते. पुडी काय सांगा उठा. तिळगुळ घ्या, गोड बोला, उलट बोलू नका. घे मम्मी तिळगुळ घे. खाली घे. सबस्क्राईब करा. पण द्यायची झालं का अजून थोडे ये मा. दिव्या तिळगुळ घे, गोड बोल. इथं गोड बोलायची, गोड बोल म्हणायची गरज आहे ना. मी गोडच बोलते तुझ्यापेक्षा. गोड बोल. माझं सगळं ऐक. माझं ऐकलीस तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. कळलं? गोड बोल. तिळगुळ सगळं. नाही हे देते तिळगुळ हे. मला जास्त काम सांगू नको, माझी 12वी आहे. हा शिकली मुलगी शिकली, प्रगती झाली. संस्कार मुझसे बडे है इसके. तिळगुळ घे, गोड बोल. अख्खी वाटी द्यायची गरज आहे हिला. लय हो गया अभी. दांडू नको. आता काय मैत्रिणी सारखं राहा.
पता दीदी पकडे पकडे आखी वाटते हा, हा, हा. तिळगुळ घे दाढीपणा करू नको आधी एकदा नाही म्हणल्यावर पुन्हा तू नाही म्हणू नको हा? माझं दांडपण ऐकत राहा माझा एक फोटो काढायचा. लहान बोलायचं ना गोड नाही बोलायचं म्हणा तू ये खावा लागणार खोटं ना. खोटं गोड नाही बोलायचं म्हणा जेवणी घेते. दिदी लहान बोलत राहा आ लहान बोलत राहा घे गोड गोड बोल दांडपणा करू नको एकच आहे. भांडे घासेल ती दादा तुला जायचं. दादा मी गोड बोलते ना दादा दादा कोण जास्त गोड बोलते दादाची श्रद्धा दिव्यावर आहे त्याच्यात काय. दिव्या तू हा दिव्या खरी थांबा 1 मिनिट थांबा सगळे. कोणाला येतं बघूया. आय थिंक सर्वांना किंवा समजलाय काय आहे का दरवाजा वाजून का जातीस होय का हा हा तर मग मी सांगायला की ते लेकर आले होते आणि तुला आठवते आपण पण असंच हो डब्बा घेणार चमचा घेणार ओळख नसलेल्याच्या पण घरी जाऊन तिळगुळ देऊन येणे हा म्हणजे आम्ही मी जात होतो तिळगुळ द्यायला. किती छान होते ना खरं ते दिवस. आता जातच नाही आता कोण अशी संक्रांत साधी. आणि हर्ष आहे ते आत्ता जेवायला आहे. ए तिला पीठ द्या रे शाबास.